श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजपासून पवित्र श्रावण महिना चालू झाला आहे आणि हा पवित्र श्रावण महिना तुमच्या आयुष्याला एक नवं वळण देण्यासाठी आला आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुमच्या घरात खूप गरिबी आहे का? रात्रंदिवस कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाही का? कर्जबाजारीपणा वाढलाय आणि गरिबी काही केल्या तुमच्या घरातून बाहेर जायचं नाव घेत नाही आहे. अनेक प्रयत्न केले, मेहनत केली, पण नशीब साथ देत नाही आहे असं तुम्हाला वाटतंय का? जर तुमच्या आयुष्यातही आर्थिक अडचणी हे मोठं संकट असेल तर निराश होऊ नका, कारण हा पवित्र श्रावण महिना तुमच्या आयुष्याला एक नवं वळण देण्यासाठी आला आहे. स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला अशा एका अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्यांच्या एका महिन्याच्या उपायाने तुमच्या घरातील गरिबी कोसो दूर पळून जाईल आणि घरात सुख, समृद्धी, पैसा, ऐश्वर चालून येईल. श्रावण महिना म्हणजे केवळ उपवास किंवा सणावाराचे दिवस नाहीत. हा महिना साक्षात ईश्वर कृपेचा आणि ईश्वरी ऊर्जेचा काळ. या पवित्र महिन्यात विश्वातील सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त तीव्र असते आणि अशा या पवित्र काळात जेव्हा आपण स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पणाने जातो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होते. आजचा जो शक्तिशाली मंत्र आहे तो केवळ एक मंत्र नाही, तर गरिबीवर मात करणारा एक सिद्ध नामजप आहे. ज्या घरात हा मंत्र दररोज उच्चारला जातो किंवा ऐकला जातो त्या घरातील नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य आणि दुःख नष्ट व्हायला सुरुवात होते. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण यासाठी एकच अट आहे, तुमची स्वामीवर असलेली अथांग श्रद्धा. जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतात. स्वामी भक्तांनो, हा मंत्र जपायचा कसा? तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरातील देवघरासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा. हा मंत्र 108 वेळा जपा किंवा 11 मिनिटे हा मंत्र घरात लावून ठेवा. जर तुम्हाला स्वतःला जप करणे शक्य असेल तर 11 मिनिटे शांतपणे बसून या मंत्राचा जप करा. जर कामाच्या व्यापामुळे जप करणे शक्य नसेल तर हा मंत्र आपल्या मोबाईलवर 11 मिनिटे मोठ्या आवाजात घरात लावून ठेवा. एक महिनाभर नियमितता ठेवा. या संपूर्ण पवित्र श्रावण महिन्यात एकही दिवस खंड न पडू देता हा नियम पाळा. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जे घर गरिबीच्या छायेत होते, जिथे अन्नाचा कण आणि पैशाची अडचण होती, तिथे या मंत्राच्या केवळ 11 मिनिटाच्या श्रवणाने सर्व काही बदल घडू लागले. घरात अनपेक्षित मार्गाने पैसा येऊ लागला, अडकलेली कामे पूर्ण झाली आणि गरिबी कोसो दूर निघून गेली. तुमचा विश्वास बसत नसेल तर फक्त या एका श्रावण महिन्यात हा अनुभव घेऊन पहा. चला तर मग आत्ताच आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संपूर्ण श्रावण महिन्यात हा मंत्र तुमच्या घरात रोज लावून ठेवा. तुमच्या घरातील वास्तुदोष, पैशाची चणचण आणि गरिबी नष्ट होऊन स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात भरभराट, सुख, समृद्धी, पैसा नक्कीच येईल. लक्षात ठेवा, स्वामी कधीही आपल्या भक्ताला निराश करत नाहीत. तुम्ही विश्वासाने एक पाऊल टाका, स्वामी तुमच्यासाठी 10 पाऊल पुढे येतील. जर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे भक्त सध्या आर्थिक अडचणीत आहेत अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. चला तर मग आजच्या पवित्र मंत्रजपाला सुरुवात करूया. ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ती ऐश्वर्यप्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय
धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय
धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेवाय धनसंपत्ति ऐश्वर्यप्रदाय नमः।